विधानसभेत कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराबाबत चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृत्रिम फुलं आणि प्लास्टिक वस्तूंवर कठोर कारवाईचा इशारा दिलाय। पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच सविस्तर GR काढला जाणार आहे। एकीकडे प्लास्टिक वस्तू आणि फुलांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असले तरी दुसरीकडे दादर फूल मार्केट इथे सुरू असलेल्या पालिका आणि पोलिसांच्या कारवाईमुळे नैसर्गिक फूल विक्रेत्यांनाही व्यवसाय बंद ठेवावा लागतोय आणि त्यामुळे कृत्रिम फुलांवर बंदी की नैसर्गिक फूल विक्रेत्यांवर असा सवाल व्यापारी वर्ग करतायत। याचाच आढावा घेत व्यापाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। कृत्रिम फुलांचा वापर केला तर राज्य सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई केलं जाण्याचं आश्वासन जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी मी मुंबई येथील दादर या ठिकाणी फूल मार्केटमध्ये आलो। सध्या आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रजातीची जे फुलं आहे त्या दररोज जे आहे ते हजारो लोक जे आहेत या ठिकाणी जे आहे ते घेत असतात आणि आपण जर पाहिलं तर लग्न असो किंवा इतर समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांचा जो आहे तो वापर केला जातो। ज्या पद्धतीने विधान भवनामध्ये जे आहे तो हा प्रश्न उपस्थित करण्यात आला की ज्या पद्धतीने प्लास्टिकची फुलं जी आहे ती भविष्याचे धोका निर्माण करू शकते आणि त्याचमुळे या संदर्भात जे आहे ते राज्य सरकारने पावलं देखील उचललेली आहे आणि प्लास्टिकचा फुलांचा वापर करू नये असंही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात आपण बोलण्यासाठी फुल मार्केटमधले जे काही दुकानदार आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। मी 1998 पासून या ओरिजिनल फुलांच्या व्यवहारात आहे आणि काल मुख्यमंत्र्यांनी जो विधानसभेमध्ये निर्णय जाहीर केलेला आहे तो खरं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक स्वागतार्ह निर्णय आहे की आर्टिफिशियल फुलावर पूर्णपणे बंदी घातली जाईल आणि त्याविषयी आपण मुख्यमंत्र्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी खरंच जो जयंत पाटील साहेबांनी विषय मांडलेला होता त्याच्यावर पोटतिडकीने त्यांनी तात्काळ उत्तर देऊन त्याच्यावरती जो मुद्दा मांडलेला आहे की प्लास्टिक फुलांवरती बंदी ही घातलीच पाहिजे। पण तुम्हाला ज्या पद्धतीने प्लास्टिकच्या फुलांचा मोठा वापर होतो आणि त्यामुळे कुठेतरी ओरिजिनल जी फुलं आहे ती विक्री केली जात नाही या ठिकाणी कसा फटका बसतोय? कारण ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांकडून हा फूल ज्यावेळी घेतो कितीचा त्यांना मोबदला, कारण शेतकऱ्यांना डायरेक्ट तुम्ही संवाद असतो त्यामुळे त्यांना चांगला फायदा भेटतो, परंतु असंही देखील निदर्शन आलं की अनेक शेतकरी जे ते हवालदिल देखील झालेले आहेत। शेतकऱ्यांची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या प्लॅस्टिकच्या फुलांमुळे गेल्या 5 वर्षापासून साधारणतः 75% त्यांच्या व्यवसायावरती परिणाम झालेला आहे। हा परिणाम दूरगामी आहे जो अजून लक्षात येत नाही आहे आणि याला राज्य सरकार अपेड्याच्या माध्यमातून त्यांना नाबार्डच्या माध्यमातून जे काही सबसिडी देत असते ती देऊन ते पॉलीहाऊसमधनं जे फुलं उत्पादक म्हणून झालेले आहेत त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होतोय। तर इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी।